स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्या 72व्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन सभा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित करण्यात आली। खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अभिवादन सभेवेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पी.एन. पाटील यांच्या जाण्यानं कोल्हापूरची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली। पी.एन. पाटील यांना मानणारे कार्यकर्ते राज्यभरात आहेत। राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारं नेतृत्व अशी लोकांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख होती। पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा विचार पी.एन. पाटील यांनी जोपासला असून त्यांच्या विचाराची मशाल कायमपणे तेवत ठेवूया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। पी.एन. पाटील यांच्या विचारांची स्मृती जपताना एकनिष्ठेचा विचार, त्यांचं काँग्रेसवर असणारं प्रेम हे सर्व पुढे घेऊन जाण्याची नैतिक जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारावी। जे काम होत नसेल ते तोंडावर नाही म्हणायचं, मात्र कधीही कार्यकर्त्याला फसवण्याचं काम पी.एन. पाटील यांनी केलं नाही। लोकसभा निवडणुकीवेळी देशात एक वेगळं वातावरण होतं। त्या काळातही शाहू महाराज यांना खासदार करून हे वातावरण बदलण्याचं काम कोल्हापुरातील जनतेनं केलं। शिवाय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतं मिळाली। त्यामुळे सर्व काही गेलं असं वातावरण न करता, निराश न होता पुन्हा एकदा उभारी घेण्याचं काम करूया आणि पराभवानं खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे नवी उभारी घेऊया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। सगळं गेलं असं वातावरण या ठिकाणी न करता, निराश न होता पुन्हा एकदा उभारी घेण्याचं काम या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला करावं लागेल हे मुद्दामून आपल्याला आज जयंती आपण करत असताना त्या विचार पुढे नेवायचा असेल तर यातून देखील फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण उभारी घेणं हे तुमचं आमचं कर्तव्य असणार आहे। संकट आहे, संकट येणार आहे, म्हणून या संकटाला भिवून घरात बसून या ठिकाणी आपल्याला चालणार नाही। ही लढाई आपल्याला करावी लागेल, कारण की या जिल्ह्यातल्या 11 लाख लोकांनी आपल्या बाजूनं विधानसभा असेल, लोकसभा असेल, महाविकास आघाडी म्हणून या जिल्ह्यातल्या 11 ते 12 लाख लोकांनी मतदान हे आपल्याला महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी केले। त्यांच्यासाठी तरी लढाई आपल्याला करावीच लागेल। खासदार शाहू महाराज यांनी पी.एन. पाटील यांचं राजकारणातील काम आणि पक्षनिष्ठा ही सर्वांना भावणारी होती असं सांगितलं। काँग्रेस पक्ष अडचणीत असताना पक्ष बदलण्याचा विचार कधीही पी.एन. पाटील यांनी केला नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांनीही खचून न जाता आपलं काम सुरू ठेवावं। यश अपयश येत असतं, पुन्हा एकदा भरारी घेऊया, लोकांच्यासाठी काम करूया, सर्वांना बरोबर घेऊन धर्मनिरपेक्ष पद्धतीनं काम करण्याचा पी.एन. पाटील यांचा वसा आणि वारसा पुढे सुरू ठेवूया असं आवाहन खासदार शाहू महाराज यांनी केलं। माजी आमदार के.पी. पाटील यांनी यावेळी बोलताना पी.एन. पाटील आणि माझ्या मैत्रीत कधीही अंतर आलं नसल्याचं सांगून एकनिष्ठ विचारांची आणि निष्ठेची परंपरा त्यांनी दाखवून दिल्याचं सांगितलं। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, कॉम्रेड उदय नारकर, कॉम्रेड बाबूराव कदम, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, जनता दलाचे वसंत पाटील, डी.जी. भास्कर, माजी नगरसेविका भारती पोवार या सर्वांनी पी.एन. पाटील यांना अभिवादन करताना पी.एन. पाटील यांच्यासारखा राजकीय नेता पुन्हा होणे नसल्याचं सांगितलं। पक्षनिष्ठा काय असते याचा वारसा पी.एन. पाटील यांच्याकडून घेण्यासारखा आहे। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह अशी त्यांच्या कामाची पद्धत होती, अशा अनंत आठवणी यावेळी व्यक्त करण्यात आल्या। यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजय घाटगे, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, शशिकांत पाटील सुयेकर, चेतन नरके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, धैर्यशील पाटील कौलवकर, राजे खान शाने दिवाण, राहुल देसाई, बाळासाहेब सरनाईक, सरलाताई पाटील, चंदा बेलेकर, कॉम्रेड दिलीप पवार यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।